नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय एकविरा. स्वागत आहे तुमचं जान्हवीचा व्लॉग्स मध्ये. तर आज जात आहोत श्रीमान रायगडावरती महाराजांच्या भेटीला. तर आता इथला आहोत आम्ही कडापूरला. तर कडापूरला आम्ही रात्री आलो होतो जवळजवळ 10 वाजता. आता इकडून सकाळी निघणार आहोत. आता वाजलेत काहीतरी 9. तर चला निघूयात. चलो चलो, खा 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 खा. होय, से हाय. आता आम्ही निघालेलो आहोत. गाडी जाईपर्यंत आम्ही आवडतच आहोत. आम्ही म्हणजे मी वहिनीच आमचं झालंय. गाडी फिरवतो. हाय कर, हाय. फ्लँकीज दे. या फ्लँकीज दे, फ्लँकीज दे. बाय, टाटा. आरू दादा नाही आला. येऊन बसले ना. आता आम्ही पोचलेलो आहोत. रोपवेनी जात आहोत कारण की आई वगैरे सर्व आहेत, त्याच्यामुळे रोपवेनी जात आहोत. आणि आम्ही रिटर्न चालत येणार आहोत. रिटर्न हे 4 जणच येणार आहेत रोपवेनी, आम्ही चालत येणार आहोत. तर रोपवेची तिकीट काढायला जातो. तिकीट काढतात रोपवेची. हाय हाय. बॅग वगैरे नीट घ्या. एकदम पुढे, एकदम पुढे. तुम्ही दोघांनी ठेव खाली. हाय कर, हाय 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 हाय. ब्लँकेट दे. दीदीला स्माइल करी रडू. किती रडलास रे? किती रडलास? किती रडलास? अशी आली. तो धोका देणार. चला धोका नको देतो. पाया पडा. किती पाया पडा? पाया पड. चला कॅप घाल. चला चला आपण 5 हात पकड. लेट्स सी.
तो आता आम्ही पोचलेलो आहोत रायगडला. ये जय शिवराय. शिवाजी महाराज की बोल ना. जय. जय चढ 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 चढ. शिवाजी महाराज की जय. तर मंडळी आम्ही आता रोपवेने आलो कारण की आमच्यासोबत आई पप्पा आणि आई होते आणि दादा आणि बाबू पण होता, त्याच्यामुळे आम्ही रोपवेने आलो. पण जाताना मी वैभव दादा आणि वहिनी चालत जाणार आहोत आणि हे लोक रोपवेने जाणार आहोत. तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तर चला जाऊयात वरती. घर होते ना इथे पहिले. राणींचे महाल. राणींचे महाल आहे ते. असलं गार वाटते नाही ते, एवढा ऊन आहे पण असलं थंड वारा सुटलाय ना, एक नंबर. बाथरूम आहेत ना, हे कचरा करून ठेवलाय. निर्लज्ज लोक. बाथरूमच आहेत ना. प्रत्येक ठिकाणी CCTV आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी CCTV आहे, त्याच्यामुळे काही करताना जरा सावधान. मी म्हणत होतो त्याला आपण काही कळत नाही तो. बाबू हा महाराजांचा राजवाडा आहे इकडून. छत्रपती शिवाजी महाराज राहत होते तोच हा परिसर, तो तिकडे राजवाडा आहे. सरदारांची घर. काम चालू आहेत काहीतरी. पूर्वीचं काम चुन्याने झालेलं होतं ना, त्याच्यामुळे ते आता पूर्वीसारखंच बांधकाम करत होते. त्याच्यामुळे ते चुना वगैरे भिजत टाकले. महाराज असं वाटतंय, खूप भारी वाटतंय. आणि आज महाराजांसाठी माझा पहिला मानाचा मुद्दा. शिवाजी महाराज की जय. छत्राडा इतिहासामध्ये
मेघडंबरी म्हणतात. याची स्थापना 1985 मध्ये आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्याकडून मेघडंबरी सिंहासनाचं उद्घाटन. मेघडंबरीच्या आतमध्ये मूर्ती आहे राजांची. ती मूर्ती आता बसवली 6 जून 2009 ला. राजांचे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे आणि 6 जून 2009 ला मूर्ती बसवली. पण सिंहासनाच्या गादीपासून नगारखान्याच्या उंच इमारतीपर्यंत 250 फुटाचं अंतर आहे. लाऊड स्पीकर माईकची व्यवस्था त्यावेळी नव्हती. राजे सिंहासनामध्ये बोलले, आवाज 6000 लोकांपर्यंत यायचा. इथे असलेला व्यक्ती कुजबुजला तर काय कुजबूज चालली या व्यक्तीची, तो आवाज सिंहासनात जायचा. त्याला बोलतात इकोसिस्टम. वास्तुशास्त्र याला ध्वनी चमत्कार म्हणतात. म्हणजे राजे बोलतील ते अगदी प्रजेला कळेल आणि प्रजेतला एकही व्यक्ती कुजबुजला तरी ते राजाला कळेल असं इकोसिस्टम इथे पाहायला मिळतं. इथे शिवरायांचा राज्याभिषेक, राजे छत्रपती होणार आणि आनंदाचा सोहळा पाहायला त्यावेळी 6000 लोकांची गर्दी होती. 6000 मावळे होते. इथे येणारा व्यक्ती म्हणजे रुबाबदार. डोक्याला भगवा पेटा आणि कमरेला भगवा सेला होता. प्रत्येक व्यक्ती मिशीला पेळ देत होता आणि शिवरायांचं आगमन होईल. प्रत्येक सरदाराची नजर ही नगारखान्याच्या गेटकडे लागली. त्या गेट मधून महाराजांचं आगमन होतं. प्रत्येक सरदार नगारखान्याकडे पाहतोय. दरबारात 6000 प्रजेने गर्दी केली होती. सोन्याचं सिंहासन सजलेलं. उजव्या बाजूला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब बसले होते. शंभू राजे होते, राजाराम राजे. एक बाजूला मंत्रिमंडळ, एक बाजूला महाराजांच्या राण्या आणि काशीवरून आलेले गागाभर हे नद्यांचं आणि सागरांचं पाणी घेऊन शिवरायांच्या अभिषेकासाठी उपस्थित झाले. राजे पहाटे 4 ला उठले, राजवाड्यात स्नान केलं आणि शाही पोशाख अंगावर आणि चंद्रकोप, डोक्यावर जिरेटोप, गळ्यात कवड्याच्या माळा. पण देव दर्शन व्हायला गडदैवत शिरकाई देवीला नमस्कार केला. प्रसन्न देवता तुळजापूरच्या भवानी देवीला सांगितलं. देवळात अभिषेक घातला. हत्तीच्या अंबारीतून शिवरायांची मिरवणूक वाजत गाजत नगरखान्याच्या गेट समोर. हे गेट मधून होणार होता. तर दरबारामध्ये बसलेले 6000 मावळे उभे. हर हर महादेव गर्जन झाल्या आणि फेटे त्यांची नजर सोन्याच्या सिंहासनाकडे गेली. 32 मणाचं सिंहासन. दरबारातली 6000 जनता पाहून शिवरायांचं हृदय भरलं. अरे ज्या मावळ्यांच्या जीवावर साम्राज्य उभं केलं आम्ही, हे जीवाभावाची मावळे आम्हाला या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये हजर दिसत. प्रत्येक खिंडीमध्ये, प्रत्येक युद्धामध्ये प्राणाचं बलिदान देणारा व्यक्ती या दरबारात नाही. पण दरबारामध्ये नजर गेली 6000 जनता. त्यामध्ये विधवा बायका आणि लहान मुलं पाहायला मिळाली. कुटुंब प्रमुख स्वराज्यासाठी धारातीर्थी पडला. म्हणून पहिली पायरी चढताना म्हटले की आधी लगीन कोंढाण्याचं. अरे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, हे सांगून गेलेलं माझं तानाजी नाही. दुसरी पायरी चढताना प्रतापरावांची याद आली. अरे नेशरीच्या खिंडीमध्ये नुकतेच मारले गेले प्रतापराव गुजर. तिसरी पायरी चढताना बाजीप्रभूंची याद आली. 52 खिंड लढवली ते बाजीप्रभू. असे लाख मेली तरी चालतील, पण लाखाचे पोसिंदे राजे तुम्ही. राजे विशालगड गाठा तोपर्यंत एकाही गणिमाला पुढे येऊ देणार नाही असं सांगणारे बाजीप्रभू. चौथी पायरी चढताना मुरारबाजींची याद आली. पुरंदर किल्ल्याला तह पडला आणि पुरंदराच्या तहात मारला गेला माझा मुरारबाजी. राजांचं रूप घेऊन सिद्धीला बैठायला गेले होते शिवा काशी. अशी असंख्य मावळे स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान. जगदीश्वराचं मंदिर आहे, तिकडे पण जायचं आहे. तर इकडे सर्व फिरून घेऊ आणि मग जाऊयात. बघा चुन्याचं बांधकाम इकडे चालू आहे. वरती दाखवलं ना तुम्हाला, बांधकाम चालू आहे सर्व. बाजारपेठ आहे आणि हे बघा, तर तुम्ही बोलाल इकडे असं एवढी वरती कशी आहे. पहिले घोड्यांवरती बाजारपेठ फिरली जायची आणि ज्यांच्याकडे घोडे नसायचे ना ते लोक इकडे पायऱ्या आहेत बघा जाण्यासाठी. तर ते पायऱ्यांवरतून जायचे आणि जे लोक ज्यांच्याकडे घोडे होते ते घोड्यांवरती जायचे. खूप मोठी अशी बाजारपेठ आहे
आता हे बांधकाम तुटल्यामुळे पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेस काय नजारा असेल. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे रायगड. वहिनी हे बघा, बाजारपेठ काय झाली? हो वहिनी बाजारपेठ संपलेली आहे. पुन्हा आम्ही आलेलो आहोत पुढे आणि आता जगदीश्वराचं मंदिर आहे तिकडे जात आहोत आम्ही. मी आणि वहिनी आहेत, बाकीचे पुढे गेलेत आणि बाकी पार्टी आहेत सर्व इकडे तिकडे होतात सगळे. आता आम्ही डिवाइड झालेलो आहोत. पाठीमागे सर्व जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेल रायगड. हे बघा ही टकमक टोक आहे, इकडे पण आपण जाऊयात. हे टकमक टोक आहे, इकडे जाऊयात आपण नंतर. पहिले जगदीश्वराचं मंदिर आहे तिकडे जाऊयात, दर्शन घेऊयात आणि मग टकमक टोक्यावरती जाऊ. हे बघा फुकमार 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 ताकमध्ये घाला फुकमार हा हा. फोन कसा लागेल? आता आम्ही टकमक टोकाकडे जात आहोत. असं नसतं चालायचं आणि फास्ट चालायचं असतं. टकमक टोक इकडे बांधकाम होतं मगाशीच तुम्ही टकमक टोकावरून यायच प्रॉपर असा गड दिसतोय बघा. वहिनी पाठी आहेत, मी आले एकटी पुढे, बाकीचे नाही आलेत. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली तर तो टकमक टोक होता. तर तिथे खूप अशी मुलं गेलेली होती. तर जाताना जरा सावकाश जा, कारण की रिस्की पॉईंट आहे खूप. जीव महत्वाचा आहे सर्वांनाच. थोड्याशा साठी आपला जीव धोक्यात घालू नका. वाट ही खूप चांगली वाट आहे, पण खूप अवघड वाट आहे ही पण. प्लेन वाट वाटते तिकडून असताना, पण इकडे असे कातल आहे पूर्ण. ते बघा तिथे मुले गेलेले आहेत ते. तर इथे ताक पित आहोत आम्ही. वहिनी झाला पिऊन तृप्त झालो आम्ही. तृप्त झालो आम्ही या काकींच्या हस्ते ताक पिऊन. कडेच्या वरती टकमक टोकाच्या पुढे आलो की आहे ते जगदीश्वराच्या मंदिरावर पोहोचलेलो आहोत. टकमक टोक करून आम्ही इकडे आलो. दादा वगैरे तिकडे बाबूला घेऊन आम्ही तिघे गेलेलो. चप्पल काढू आणि जाऊयात आतमध्ये.
हर हर महादेव. आमच्या खाऊ होत आहे. बसलेलो होतो, बाबूचं खाऊ खात होता बाबू. आणि आम्ही आता समाधीच्या इकडे जात आहोत. शांतता राखा समाधी परिसरात. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे इथे. इकडे हे दाखव, उत्खनन केलं ना आता नवीन जे शोध लावत आहेत त्याने. ते सगळे तिकडं जे घर होते ना ते पहिले नव्हते असे दिसत. आता हे आता उत्खनन चालू आहे. ते सगळं बांधकाम चालू आहे. बांधकाम नाही चालू, ते उत्खनन चालू आहे. उत्खनन हो हो, हे सगळं उत्खननामध्ये भेटले. ते हळूहळू काढतात ना असे ब्रश बिश लावून. हे होतं काय वर. खाऊ मागते. हात लाव. तिला मानेला हात लावले आवडतं बघ बाबू. अशी कर. तुझा पाय चाटील. तिला आवडलं तू. पप्पी देते तुला. घे हातावर पप्पी घे. कान पकड कान. तुझी पण घेतला ना पा घेतला आता लागली. चला उमराचा फुल दिसायचा नाही. ती बघ किती दिसतो. ही बघा इथं पण येईल. आणि शिरकाई मंदिर. इथून आम्ही निघालेलो आहोत तलावाकडे जायला. हा बघ, ह्या तलावाचं नाव काय आहे? पाणी केवढा मोठा आहे बघा. हो पण छान आहे. सागर तलाव, गंगासागर तलाव केवढा मोठा आहे बघा. आता तो कातल दिसतोय, पावसाळी कसला भरत असेल. हो जाऊ शकतो आपण. एक फोटो काढायचा आहे माझा. आपण इथे बसूया. शेक 3 वैभव, आपण असे बसूया ह्याच्यात. भारी एक फोटो. Come on. Yes. Yes. वरती आलोय आम्ही.
खोदले वाटतं नाही. बघा इकडे होतो आम्ही खाली आणि आता वरती आलो होतो. क्या नजारा है. हे बंद ठेवलंय वाटतं. जमला असता तो लांब पडला. हा जेल आहे. केवढा खोल आहे बघा. तिथे दिसतोय की नाही काय माहिती. खूप मोठा आहे खाली. दिसतंय थोडं थोडं दिसतंय. कवर वगैरे पडलेत तिथे. केवढा मोठा आहे. याला ऐका इकडून काहीतरी असेल. आता आम्ही इथून रोपवेने जात आहोत परत, कारण की खूप लेट झालंय. 4 वाजलेत इथेच. तर परत घरी जाऊन जेवण वगैरे करायचं, त्याच्यामुळे आम्ही आता रोपवेने जातो. दादा वहिनी वगैरे गेलेत पुढे, तर आम्ही राहिलेलो आहोत ते जाऊ. खाली गेल्यावरती भेटू, जेवण करू आणि मग निघूया. डोंगराच्या किनारी खायला असं तर आले असते. करायला आलेलो आमचा बाबू झोपला खेळून झोपा. रात्रभर आम्हाला झोपून नाही दिला, स्वतः पण नाही झोपला आणि आता तोच झोपला. गाईज आम्ही आता घरी येऊन जेवण वगैरे केलं, कारण की आम्हाला तिकडे कुठे हॉटेल नाही भेटलं. हॉटेल भेटलेलं तिथे जेवण नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही घरी आलो. खिचडी भात केलं होतं ते खाल्लं आणि आता फ्रेश वगैरे होऊन बसले इथे गॅलरीमध्ये. सो गाईज आता इथून आम्ही आता घरी जाणार आहोत. 6 वाजलेत बरोबर. तर आता इथेच ब्लॉग एंड करते. घरी जाऊन आराम करेल, थोडं खूप थकल्यासारखं झालं त्याच्यामुळे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.